ज्ञानेश्वर महाराज कुठून कुठे सुरू करतात, एक व्यापकता दानाची बघा. मी पुढे बोलणार आहे, पण आता विषय आला तर उल्लेख तरी करून जातो. या दान संकल्पनेवर बोलताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या 3.5 चरणामध्ये त्याचा विस्तार केलाय, त्याच्यातलं 3री ओवी आपण बघा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणवनी मनवनी धनवरी. कुठून कुठपर्यंत दान करू शकता? मन देण्यापासून ते धन देण्यापर्यंत कशाचंही दान आपल्याला करता येतं. काहीच देण्यासारखं ज्याच्याजवळ नसतं त्याला मन तरी देता येतं ना. मग कोण असा आहे की जो दातृत्व शून्य आहे? असं नाही आहे. त्याच्याकरता आम्ही संपन्नच पाहिजे, आमच्याकडे लाखो करोडो रुपये पाहिजे तरच आम्ही दान देऊ शकतो, असं काही नाही आहे. आमच्याजवळ जेवढी संपत्ती आहे, जेवढं द्रव्य आहे, त्याच्यातलं आम्हाला काही ना काहीतरी देता येतच असतं. काही ना काहीतरी. आपण किती देतो हा भाग वेगळा असेल कदाचित, मला त्याबद्दल आता बोलायचंच नाही. आम्ही किती देतो? थोडं देत असू. सगळंच आम्हाला देता येणार नाही कदाचित, आणि सगळं देऊही नये. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर चिंतन करताना फार चांगले शब्द वापरलेत. 17व्या अध्यायामध्ये, इथं 16व्यामध्ये दानाचं वर्णन केलंय, पण 17व्यामध्ये बोलताना ज्ञानेश्वर महाराजांनी सात्विक दानाच्या खालची पहिली ओवी ज्ञानोबारायांची वाचा आपण. तद्दानम सात्विकम स्मृतम, ह्याच्या खालची पहिली ओवी ज्ञानोबारायांची वाचा आपण. ज्ञानोबाराय तिथं एकाच ओवीमध्ये दानाची महती सांगतात, दानाची संकल्पना स्पष्ट करतात. तरी स्वधर्मा आतवते, जे जे मिळेल आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. पहिलीच ओवी, एकाच ओवीचं भाष्य तिथं ज्ञानेश्वर महाराजांचं. स्वधर्मा आतवते, जे जे मिळेल आपण याते. आपल्याला जेवढं केवढं ते मिळतंय, त्याच्यातलं किती द्यायचंय ते ते दिजे. जे जे मिळेल ते ते दिजे, पण कसे दिजे? बहुते सन्मान योगे दिजे. जे द्यायचंय ते थोडंच द्यायचंय, सगळं द्यावं असं शास्त्र बोलतच नाही. महाभारताने चिंतन करताना असं म्हटलंय, न्यायानं आपल्याला जे द्रव्य मिळवता येतं त्या द्रव्यातला 0.5 भाग आपल्याला भगवंता करता खर्च करायचा आहे. हे दान. न्याय उपार्जितस्य 0.5 धीमता. बरं, आता ह्याची गंमत अशी आहे, हे कुणा करताय? धीमान म्हणजे बुद्धिमान पुरुषा करता हे सांगितलंय. 10वा हिस्सा त्याच्यातला. बरं, द्यावा. कसा द्यावा? कर्तव्यो विनियोगश्च. कुणा करता? ईश्वर प्रीत्यर्थ. प्रीत्यर्थ एवही. प्रीत्यर्थ, भगवत प्रीत्यर्थ. आम्हाला प्रसिद्धी मिळावी म्हणून नाही, भगवंता करता आम्ही तो देतो. म्हणून सगळंच द्या असं म्हणणंच नाही. स्वधर्मा आतवते, जे जे मिळेल, जे जे मिळेल. शास्त्राने तर चिंतन करताना असं म्हटलंय की तुम्हाला जर, आपल्याला जर सगळंच दान करून बाहेरच पडायचं असेल त्याच्यातून, तर सगळं द्या म्हणजे काय द्या? होतं नव्हतं ते सगळं देऊन टाका. त्या कठोपनिषदामध्ये त्या नचिकेताची कथा आली. त्या नचिकेताच्या बापाने विश्वजित नावाचा याग केला. त्या यागामध्ये त्यांनी सगळं देऊन टाकलं. सगळं म्हणजे त्या यागामध्ये सगळंच द्यावं लागतं. तो यागच अशा स्वरूपाचा आहे, जवळ काही ठेवता येत नाही. मग ते कसं काय काय नाही ते उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलंय. शास्त्राने चिंतन करताना म्हटलंय की जर आम्हाला सर्व देऊन टाकून त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर सगळं द्या म्हणजे काय द्या? आपण जेवढं कमावलेलं आहे ते सगळं देऊन टाकण्याचा आपल्याला अधिकार नाही. कारण आम्ही जे कमावलेलं आहे ते कमावण्यामध्ये आपल्या पत्नीचाही सहयोग आहे, आपल्या पुत्रांचाही सहयोग आहे, आपल्या मित्रांचाही सहयोग आहे, आपल्या नातेवाईकांचाही सहयोग आहे. मग त्यांच्या सहयोगानं आम्हाला जे मिळालं ते आम्हाला एकट्याला देण्याचा काय अधिकार आहे? म्हणून आपल्याला जर द्यायचं असेल तर द्या, पण किती द्या? आपल्याला द्यायचं असेल तर बाहेरच तिथून पडायचं असेल प्रपंचातून, तर मिळवलेलं सगळं प्रपंचाकरता ठेवून प्रपंचाच्या पत्नीच्या पुढच्या 10 वर्षाची व्यवस्था लावून जे उरेल त्याच्यातलं बाकीच्यांना वाटून जे आपल्या मालकीचं राहील तेवढंच दान देण्याचा आपल्याला अधिकार आहे.
सगळं नाही देतायत, सगळं देण्याचा अधिकार नाही, चालत नाही सगळं देऊन. म्हणजे दान करूनही शेवटी पाप पदरात पाडून घ्यायचंय का? कारण दुसऱ्याच्या मालकीचं आपण दान देतोय. आमच्या पंढरपूरकडे एक म्हण आहे याच्याकरता. पंढरपूरकडे फक्त तिथंच आहे ही म्हण, इतरत्र दिसणार नाही तुम्हाला ही म्हण. पंढरपूरला अशी म्हण आहे, गोपाळपूरच्या गायी विष्णुपदाला दान, असं म्हणतात पंढरपूरकडे. कारण गोपाळपूरला काय आहे, कुणी कुणी येऊन गायी सोडून जातं. देवाकरता गायी सोडतात की नाही, त्या गोपाळपूरला बऱ्याच आहेत. आणि मग तिथं कोणीतरी देवाकरता सोडलेली गाय घ्यायची आणि विष्णुपदावर येऊन कुणाला तरी दान द्यायची. आम्हाला काय, असं नाही चालत. म्हणून किती द्यावं याचा विचार करताना महाभारताने आपल्याला असं सांगितलंय, सहस्त्र शक्तिश्च शतम. आमच्याकडे जर 1000 असतील तर त्याच्यातले 100 देता येत असतील, देऊन टाका. बर, शतशक्तीर दशापीच. आमच्याकडे 1000 नाही, 1000तले 100 द्या. नाही तेवढं, आमच्याकडे 100च आहेत, मग 100ही द्या का? नको, त्याच्यातले 10च द्या. अहो आमच्याकडे 10ही नाहीत ना, मग चिंता करू नका. दद्यात अपश्चय शक्त्या सर्वे तुल्य फला स्मृता. आमच्याकडे 1000 असतील तर त्याच्यातले 100 द्यावेत, 100च असतील तर त्याच्यातले 10 द्यावेत, 10ही नसतील तर येणाऱ्यांना फक्त पाण्याचा घोट द्यावा. सगळ्यांना मिळणारं फल समान आहे. आम्हाला देता येत नसेल देऊ नका. मी पुढे त्या संबंधात बोलतो. आम्हाला द्यायचं नाही ना, सगळंच द्यायचं नाही ना, देऊही नका. पण दानाचा विचार हा असाच आहे, जेवढं देणं आम्हाला शक्य आहे, जेवढं देणं आम्हाला योग्य आहे तेवढंच दिलं पाहिजे. कारण आपल्याकडे जी संपत्ती आपण कमावतो त्या संपत्तीचा 3च प्रकाराने विनियोग या जगतामध्ये करता येतो. आपल्या जवळची संपत्ती, ती नोकरीची मिळालेली असेल, ती व्यवसायातून मिळालेली असेल, ती वडिलोपार्जित असेल, जी काही संपत्ती आमच्या जवळ आलेली असते त्या संपत्तीचा विनियोग 3च प्रकाराने होतो. 4था प्रकार त्याच्यामध्ये नाही. मी दानाचं महत्व आत्ता फक्त सांगतो. ज्ञानोबारायांना दानात काय अपेक्षा आहे ते नंतर बोलतो. आधी दान काय आहे हे तरी आपण समजून घेऊ. आम्हाला मिळालेल्या संपत्तीचा विनियोग 3 पद्धतीनं होतो. काय काय शक्यता आहे? संपत्ती येताना एका मार्गाने येते, पण जाताना संपत्तीला 12 वाटा फुटत असतात. येताना संपत्ती एका पायाने येते, जाताना 10 पायाने जाते. आपले अनुभव आहेत. घरामध्ये मिळवणारा कर्ता पुरुष एक असतो, त्याच्या नोकरीच्या पगारातून संपत्ती घरी येते. पण मग मुलाचा खर्च आहे, मुलीचा खर्च आहे, पत्नीचा खर्च आहे, औषधांचा खर्च आहे, आई वडिलांचा खर्च आहे, अन्नाचा खर्च आहे, राहण्याचा खर्च आहे, रिचार्जचा खर्च आहे की नाही? पगार देणारा हा विचार करत नाही की ह्याला रिचार्ज करावं लागतं म्हणून पगार वाढवला पाहिजे. तो त्याचा विचार करत नाही. संपत्ती येताना एका पायाने येते, जाताना 10 पायाने जाते. पण हे 10 पाय जरी असले तरी त्याचा संकोच करून संपत्तीचा विनियोग फक्त 3च पद्धतीनं होतो असं चिंतन मांडलंय. काय होतं त्या संपत्तीचं? आपल्याला मिळालेल्या संपत्तीचं काय होतं? दानम भोगो नाशः तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य. गतयो वित्तस्य गतयो भवन्ति. 3च मार्गाने आपली संपत्ती जाते. दानात जाते, नाहीतर भोगात जाते, नाहीतर त्या संपत्तीचा नाश होतो. 3च मार्गानं, 3च पद्धती आहेत. संपत्ती आपल्यापासून जाण्याचे 3च मार्ग आहेत. आता भोग या पदाखाली तुम्ही काही घ्या. मग ते आमच्या घराकरता खर्च केली, भोग. गाडी घेतली, भोग. मुलाकरता दिली, भोग. आम्ही भोगली, चांगले कपडे आम्ही विकत घेतले म्हणून संपत्ती गेली, भोग. हे सगळे भोगाच्याच नावाखाली येतात. पण टायटल म्हणताल तर 3च आहे.
तीनच. काय काय? दान, भोग आणि त्याचा नाश. दुसरं काही नाही. जो भोगा करता वापरत नाही तो नाश, त्याचा नाशच होतो. मग काय करावं? यो न ददाती न भोंगते तस्य तृतीया गतिर्भवती. जो भोगतही नाही आणि जो दानही करत नाही त्याला तिसरी गती प्राप्त होते, म्हणजे त्या संपत्तीचा नाश होतो. नाश होतो. माणसाला संपत्ती कमावण्यामध्ये जेवढा उत्साह असतो तेवढा उत्साह त्या संपत्तीच्या विनियोगात नसतो. तुकाराम महाराजांनी काय चिंतन केलंय? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. पण वेच करताना कसा केला पाहिजे? उदास विचारे वेच करी. उदास विचारे वेच करी, याच्यातल्या उदास शब्दाला फार अर्थ आहे. उदास, आपण जसे उदास बसतो तो उदास तिथं नाही आहे. उदास शब्दाचा तिथला अर्थ वेगळा आहे. योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठांनी फार चांगले उपदेश केले. अंतर्नैराश्यमादाय बहिराशोन्मुखे हितः बहिस्तप्तो अंतराशितो लोके विहर राघव. वसिष्ठ रामचंद्र प्रभूंना सांगतात. आत्ता त्याचा विचार मी सांगत नाही, ते सगळं बोलून विषयांतर होईल जास्त. पण लोकांना संपत्ती मिळवून साठवून ठेवावी वाटते, स्वाभाविक आहे. पुढचा विचार असतो, कदाचित लागेल, कदाचित वृद्ध झाल्यानंतर आपल्यालाच ती संपत्ती उपयोगाला पडेल. आत्ता संपत्ती आपल्याजवळ आहे, उद्या कदाचित सोडून जाईल. कारण प्रारब्ध कसं बदलेल, प्रारब्धात कसं परिवर्तन होईल हे सांगता येत नाही. आज श्रीमंत असणारे उद्या दरिद्री होतात, आज दरिद्री असणारे पुढे श्रीमंत होतात. असं कालाचं चक्र, आपल्या प्रारब्धाचं, दैवाचं चक्र फिरतच राहतं. त्यामुळे माणसाला असं वाटतं की बाबा आपलं प्रारब्ध कधी बदलेल सांगता येत नाही, आपण व्यवस्था करून ठेवली पाहिजे. पण या विचारामध्ये केवढा विरोधाभास आहे हे ओळखता का? केवढा विरोधाभास आहे या विचारामध्ये. माणसं काय म्हणतात? प्रारब्ध कधी बदलू शकतं, आपण संपत्ती जमवून ठेवली पाहिजे. आज एक बरे दिवस आहेत, उद्या बदलले दारिद्र्य आलं तर आपण संपत्ती जमवून ठेवली पाहिजे. अरे पण जमवलेली संपत्ती सुद्धा प्रारब्ध बदललं तर जातेच ना. तुम्ही प्रारब्ध बदललं असं म्हणता, संपत्ती जवळ जमवून ठेवता, म्हणजे काय झालं? विचारातला विरोध आहे हा. जर परिस्थिती प्रारब्ध बदलणारच आहे तर किती जमवून ठेवली तरी बदलणारच आहे ना. जर दारिद्र्य येणारच आहे तर कोट्याधीशाला येईल. त्याने जमवून ठेवलं म्हणून काय झालं? तोही रस्त्यावर येऊ शकेल. म्हणून त्या संबंधामध्ये असं सांगतात, यो न ददाती न भुंगते सती विभवे नैव तस्य तद्द्रव्यम. जो भोगतही नाही, जो देतही नाही, त्याची संपत्ती त्याच्या कधीच उपयोगाला येत नाही. मग कशी असते? तृणमय कृत्रिम पुरुषो रक्षती सस्यम परस्यार्थे. दुसऱ्या करता ते शेतामध्ये पक्ष्यांनी पिकं खाऊ नयेत याच्याकरता ते हे उभं करतात. काय म्हणतात त्याला? बुजगावणं. हा, मला माहिती आहे होय. बरं, बुजगावणं म्हणतात त्याला. काही नाही, चारा बिरा भरून माणसाचे उगीच आपले फाटलेले कपडे त्याला चढवायचे आणि त्या कपड्यामध्ये तो चारा भरायचा. त्यांना असं, आणि त्याचा परिणाम होत नाही असं नाही. मग ते पक्षी येत नाहीत. त्यांना वाटतं अरे कोणीतरी माणूस उभा आहे, तो आपल्याला हाकलून देईल, मारेल, या भयापोटी पक्षी येत नाहीत. अलीकडचे पक्षी हुशार झालेत, त्याच्याच खांद्यावर बसतात अलीकडचे. म्हणून आता त्याच्यातही नवनवीन प्रकार निघाले. ते आता ते हात हलतात, त्याचे वारं सुटलं की त्याचे हात हलतात. ते आम्हाला गाडीतून जाताना बऱ्याच वेळेला हे दर्शन होतं, त्यामुळे माहिती आहे. नाही तर मला काही माहिती असायचं कारण नाही. आता तृणमय कृत्रिम पुरुषो रक्षती सस्यम. सस्य म्हणजे पीक. तृणमय कृत्रिम पुरुषो रक्षती सस्यम. कुणा करता? तो जो काही पुतळा धान्याचं रक्षण करतो,
पक्ष्यांना येऊ देत नाही, चिमण्यांना दाणे टिपू देत नाही, कणसातले दाणे पक्ष्यांना खाऊ देत नाही. आलं की ते वारं आलं की हलतं, आलं की त्या पक्ष्यांना वाटतं माणूस उभा आहे, तो हात हलवतोय म्हणल्यानंतर ते घाबरून उडून जातात. लांबून बघणाऱ्या एखाद्या चोरालाही असं वाटू शकतं की अरे कोणीतरी पुरुष इथे उभा आहे, आपण गेलो तर पकडले जाऊ. चोर सुद्धा येत नाहीत. त्याच्याने पिकाचं रक्षण होतं, पिकाचं रक्षण होतं. पण हे जे रक्षण त्याच्याकडून केलं जातं ते कुणा करता? त्याचं स्वतःचं पोट भरायचंय का? अरे ते तर कृत्रिम पुरुष आहे. तो तर नुसता चारा भरलेला आहे, वाळलेलं गवत भरलेलं आहे त्या कपड्यांमध्ये. मग तो जो त्या पिकाचं रक्षण करतो कुणा करता? मालका करता, दुसऱ्या करता. परस्यार्थे, दुसऱ्या करताच त्याचं रक्षण होतं. तसं आपण जी संपत्ती जमवून ठेवतो, जो देतही नाही आणि भोगतही नाही, त्याच्यात आणि ह्याच्यात काही फरक नाही. का? जमवून ठेवतो, देतही नाही, भोगतही नाही. तो जो शेतामध्ये उभा असणारा पुतळा असतो, तो पुतळा तिथलं धान्य पक्ष्यांना खाऊ देत नाही, पण स्वतःही खात नाही ना. बाबा चला आपल्याला आता बरं वाटत नाही, आता रात्री आहे, सगळे आपापल्या घरी गेलेत, हुरडा चांगला आहे, गरम गरम आपणही भाजून खावा असं त्याला वाटत नाही. तो खाऊ शकत नाही. त्यानं केलेलं रक्षण हे दुसऱ्या करता आहे, त्याच्या भोगा करता नाहीये. तसं आपण जमवून ठेवलेली संपत्ती जर आपण भोगत नसू किंवा कुणाला देत नसू, तर आपणही त्याच्यासारखेच कृत्रिम पुरुष आहोत की दुसऱ्या करता ती संपत्ती आपण सांभाळून ठेवतो. मग पुढे ती मुलं घेतात, नातवंड घेतात आणि काय दिवे लावतात माहितीये. त्याबद्दल भाष्य करण्याचं कारणच नाही. आयता मिळालेला पैसा सहजासहजी माणसाच्या ठिकाणी विवेक निर्माण होऊ देत नाही. कष्टानं मिळालेलं द्रव्य ज्या पद्धतीनं बुद्धीची शुद्धता करून देतं, तसं आयतं मिळालेलं बुद्धीची शुद्धता करून देत नाही. आणि कशा करता जमवून पुढच्या पिढीला द्यावेत? जर पुढची पिढी वाईट निघाली तर ही संपत्ती उधळून देतील, ज्याचा आपल्याला वाईट वाटेल. आणि जर पुढची पिढी चांगली निघाली तर स्वतःच्या कर्तृत्वानं मिळवेलच की, आपण कशाला द्यायचे? मग कशा करता? म्हणजे पुन्हा तेच झालं. तृणमय कृत्रिम पुरुषो रक्षती सस्यम परस्यार्थे. हा गवताचा जो पुतळा असतो, कृत्रिम पुरुष निर्माण केलेला असतो, तो इतरांना भय घालवण्याकरता असतो. तसा बाप सुद्धा जमवून ठेवलेल्या संपत्तीचं भय, नको बरं पुढे कमी पडतील, नको आत्ता, नको आत्ता खर्च केले तर मग तुझ्या लग्नात काय करायचं? मग ह्याला वाटतं हा आपलं लग्न जोरात झालं पाहिजे, मग ठीक आहे, मग राहू द्या. बर लग्नातही खर्च होत नाही मग, कारण आता काय, आहेर पुष्पगुच्छ आणू नयेत, म्हणजे घेणं नाही देणं नाही, बस संपलं. नातेवाईकांना आता आहेर विहेर करायची पद्धत बंद झाली, जवळजवळ बंद झाली. म्हणजे देण्या घेण्याचा जो आनंदाचा एक व्यवहार होता तो हळूहळू कमी व्हायला लागला, कारण त्याच्यामध्ये माणसांचे स्वार्थ दिसायला लागले. त्याच्यापेक्षा हे बंद झालेलं परवडतं. कारण आपल्या सगळ्यात जवळचा नातेवाईक कोण, याची काय व्याख्या करता तुम्ही? आपल्या सगळ्यात जवळचा नातेवाईक कोण? मी सांगतो आपल्याला. आपल्याकडच्या लग्नामध्ये जो सगळ्यात मोठा आहेर करतो तो. बर तो आपल्याकडच्या लग्नात सगळ्यात मोठा आहेर का करतो? कारण त्याच्याकडच्या लग्नात आपण त्याच्याही पेक्षा मोठा करावा म्हणून. स्वार्थ आला ना. देण्या घेण्याचा व्यवहार जोपर्यंत आनंदाच्या अधिष्ठानावर उभा असतो तोपर्यंत देणं आणि घेणं हे दोन्ही आनंदाचीच निर्मिती करणार ठरतं. पण जेव्हा तो आनंदाचा पाया भ्रष्ट होतो आणि तिथं स्वार्थाचा पाया निर्माण होतो, त्यावेळेला देणं आणि घेणं हे दोन्हीही आनंदाची निर्मिती करत नाही. देईल तर दुःखच देईल, दुसरं काही देणार नाही. एवढ्या करता मी आपल्याला हे सांगतो की अशा पद्धतीनं तो शेतातला तो पुतळा जसं पिकाचं रक्षण करतो पण स्वतः भोगत नाही, कुणाला ते उचलून देऊही शकत नाही. त्याला वाटायला काय हरकत आहे की 4 पाखरं येतील बाबा, खाऊ देत ना. 4 पाखरांनी दाणे खाल्ले म्हणजे काय आपलं खंडीभर कमी होणार आहे का? पोतभर कमी होणार आहे का? चिमण्या काय पोतभर खातात का?
थोडंसं जाईल. मग त्यांनीच म्हणायचं, एपा तुम्ही उगीच धावपळ करू नका, सगळे घरी गेले ना संध्याकाळी या, मी ठेवतो तुमच्याकरता. असं तो म्हणत नाही, ना देतो ना भोगतो, दुसऱ्याकरता राखतो. यो न ददाती न भुंगते विभवे नैव तस्य तद्द्रव्यम. त्याचं द्रव्य त्याच्याकरता नाहीच आहे. म्हणून आपल्या जवळ आलेल्या संपत्तीचे तीनच मार्ग आहेत जाण्याचे. एकतर दान आहे, एकतर नाश आहे, नाहीतर भोग आहे. आता हा एक विचार डोळ्यासमोर ठेवा आणि दानाचं महत्व याच्यामध्ये नेमकं कशात आहे हे लक्षात घ्या. गंमत याच्यात अशी आहे की याच्यातला नाश आणि भोग हे दोन्ही प्रारब्धावर अवलंबून आहेत. प्रारब्धात असेल तर नाश होईलच आणि प्रारब्धात असेल तरच भोग मिळेल, कारण भोग हा प्रारब्धाचाच परिणाम आहे. आमच्या जवळ द्रव्य आहे पण भोग नाही का? प्रारब्ध अनुकूल नाही म्हणून. बरोबर आहे की नाही? भोगाचा विचार प्रारब्धाशीच जोडला जातो. सतीमूले तद्विपाको जात्यायुर्भोग. पतंजली योगसूत्रातलं सूत्र सांगतो मी आपल्याला. सतीमूले तद्विपाको, जाती, आयु आणि भोग हे सगळं माणसाला प्रारब्धाने मिळतं. जाती मिळते प्रारब्धाने, आयुष्य मिळतं प्रारब्धाने. एका तिथीवर जन्माला आलेल्या 2 मुलांना समान आयुष्य मिळेल, शाश्वती आहे? काही देता येत नसते. कशावरून देता येत नाही? अरे एकाच तारखेला जन्माला आले, एकाच वेळेला जन्माला आले, पण एक 80 वर्ष जगतो, एक 50 वर्ष जगतो, एक लवकरात लवकर तारुण्यात मरतो आणि एक मरता मरत नाही. कशामुळे? प्रारब्ध आहे, कर्माचा परिणाम आहे. सतीमूले तद विपाको, कर्म विपाक आहे, तो विपाक आहे. म्हणजे हे जो भोग माणसाला मिळतो, विषयाचा भोग जो माणसाला मिळतो, हे प्रारब्ध आहे. कारण नुसता विषयाचा भोग हा प्रारब्ध हे प्रारब्ध नसतं. तो भोग ज्या काळामध्ये मिळतो त्या काळामध्ये तो भोग घेण्याकरता इंद्रियांची सक्षमता, हेही प्रारब्ध आहे. कारण भोग मिळाले, प्रारब्ध. ते भोग हा शब्द नेहमीच अनुकूल अर्थाने घेता येत नाही किंवा प्रतिकूल अर्थाने घेता येत नाही. जे आपल्याला भोगण्याकरता समोर येतं ते चांगलं असेल वाईट असेल, तो भोगच आहे. आपण प्रारब्ध भोग असा शब्द वापरतो ना, मग काय प्रारब्ध म्हणलं की चांगलंच असतं का? प्रारब्ध म्हणजे वाईटच असतं का? चांगलं देणं हेही होणं हेही प्रारब्धच आहे, वाईट होणं हेही प्रारब्धच आहे, असं काही नाही. ज्याचं सेवन केलं जातं तो भोग. विचार करा कशाने? अरे आमचं कर्म कसं आहे त्याच्यावर तो भोग अवलंबून आहे. प्रारब्ध म्हणजे फक्त विषय समोर येणं नाही, विषय भोगण्याकरता इंद्रियांची सक्षमता लागते. बऱ्याच वेळेला आपल्याला चांगलं मिळतं, मिळत नाही असं नाही, पण ते भोगण्याकरता इंद्रिय सक्षम नसतात. एखाद्या वेळेला आपल्या घरच्या झाडाला इतका छान आंबा येतो, सगळ्या गावाला त्या आंब्याची अपेक्षा असते. इतका सुंदर आंबा येतो, इतका गोड आंबा येतो, नाही त्या प्रांतातून लोक त्याचं बीज घेण्याकरता आपल्याकडे येतात. आपल्या शेतामध्ये एखाद्या वेळेला झाडाला असे आंबे येतात, इतके आंबे येतात, इतके गोड आंबा, इतका गोड आंबा लागतो. एखादा तरी द्यावं, एखादी फोड द्या, पण आम्हाला चव बघू द्या तुमच्या आंब्याची, असं म्हणणाऱ्या लोकांची रीघ लागते घरामध्ये. इतका सुंदर, इतका भरपूर आंबा येतो, पण आपल्याला खाता येत नाही का? काही कारण असेल की नाही? गाव खाऊन जातं सगळं, गाव खाऊन जातं. मी एके ठिकाणी गेलो होतो, मोठ्या घरी कीर्तनात गेलो. मोठे कारखानदार, 2 साखर कारखाने त्यांच्या मालकीचे होते. मी गेलो, बसलो. इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर त्याने, महाराज दूध घे. ठीक. मग आता ते मोठ्याच्या घरचं दूध असं सहज येत नाही. ते दुधाचं भांडं वेगळं असतं, त्याच्यात ते साखरेचं वेगळं असतं, मसाल्याचं भांडं वेगळं, ते सगळं असं आलं. आणि मी माझ्या फुलपात्रामध्ये 1 चमचा 2 चमचे साखर घातली, त्यांच्या फुलपात्रातही घालायला तेवढ्या नको.
मी म्हणलं का? ते म्हणले डायबिटीस आहे. म्हणलं दोन्ही साखर कारखान्यांना पेटवून द्या. अरे स्वतःच्या मालकीचे 2 साखर कारखाने पण साखरेचा कण खाता येत नाही. काय प्रारब्धाशिवाय दुसरं काय उत्तर द्याल तुम्ही? बोला, काय कारण आहे? भोग याचा अर्थ फक्त वस्तूची उपलब्धी असा होत नाही. भोग या शब्दाचा अर्थ वस्तूच्या उपलब्धी बरोबर वस्तूचं ग्रहण, हाही विचार त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे ना. म्हणून सतीमुले तद्विपाको जात्यायुर्भोगः असं ज्या वेळेला पतंजली म्हणतात त्यावेळेला तिथला भोग शब्दाचा अर्थ विचारात घ्या. आम्हाला भोग मिळतात, मान्य आहे, संपत्तीचा हा एक विनियोग आहे. माणसाने कमवावं, भोगावं, कोण नाही म्हणतं. काय सगळंच दान करावं असं म्हणत नाही. चांगलं राहावं माणसाने. आहे ना संपत्ती, श्रीमंतीत राहा ना, नको कोण म्हणतं तुम्हाला. चांगले कपडे परिधान करा. काही फाटके कपडे घातल्यानेच आपला परमार्थ सिद्ध होतो काय? चांगले कपडे परिधान करा, चांगलं राहा, चांगली गाडी वापरा, चांगल्या घरात राहा, चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घ्या. जिथं आपल्याला आपल्या भोगाकरता पैसा खर्च करणं शक्य आहे, जिथं अनुकूलतेकरता पैसा खर्च करणं शक्य आहे, करावं ना माणसाने. नाही कोण म्हणतं, कारण आपणच कमावलेलं आहे. आपण भोगायचं नाही तर कोणी भोगायचं? मान्यच आहे. पण आपल्याला प्राप्त होणारा भोग आणि आपल्या त्या द्रव्याचा होणारा नाश, मला सांगायचं काय, हे दोन्ही प्रारब्धावर अवलंबून आहे. धनाचा नाश होईल तोही प्रारब्धानेच होईल. सगळ्यांच्या धनाचा नाश झाला नाही. काही जण परंपरेनं श्रीमंत आहेत, 7-7, 8-8, 10-10 पिढ्या श्रीमंती आहे त्यांच्या घरामध्ये. कुठे नाश झाला? प्रारब्ध अनुकूल आहे म्हणून. द्रव्याच्या विनियोगाचे 3 मार्ग आहेत. एक आहे नाश, एक आहे भोग आणि एक आहे दान. याच्यातला नाश आणि भोग हे दोन्ही प्रारब्धावर अवलंबून आहे. पण असलेल्या द्रव्याचा खरा विनियोग प्रारब्धाला सोडून विचारात घ्यायचा झाला तर एकच विनियोग आहे, तो म्हणजे दान करणे. द्रव्याचा दुसरा मार्ग नाही, दुसरा विनियोग नाही. दान नाही केला तर भोगता येईलच असं नाही, नाश होईल. समजा नाश नाहीच झाला तर नाश होणार नाही, भोगावं लागेल. पण प्रारब्धात असेल तरच भोग मिळेल, प्रारब्धात असेल तरच त्याचा नाश होईल. पण प्रारब्धात असेल तरच दान होईल असं नसतं. दानाचा परिणाम भोग असू शकतो, पण दानाचा परिणाम दान नाही होऊ शकत. दानाला स्वतंत्र बुद्धी लागते. दान हे स्वतंत्र कर्तव्य आहे आणि कर्तव्य हा कुठल्या कर्माचा परिणाम नसतो. कर्तव्य हे त्या जन्मातली कृती म्हणून आपल्याला प्राप्त झालेली असते. आई वडिलांना सांभाळणं हे कर्तव्य आहे. ते कुठल्या तरी माझ्या कर्माचा परिणाम म्हणून माझ्या वाट्याला येत नाही. ते माझं कर्तव्यच आहे त्या जन्मातलं. तो गुणाचा परिणाम म्हणून, कुठल्या मी केलेल्या पुण्याचा परिणाम म्हणून मी आई वडिलांना सांभाळतो, काही गरज नाही, काही कारण नाही. त्याचा विस्तार मला करायचा नाही. पण द्रव्याचा नाश आणि द्रव्याचा भोग याला प्रारब्धाची जोड लागते तरच ते 2 विनियोग होतात. दानाला मात्र प्रारब्धाच्या जोडीची आवश्यकता नाही. दान हे स्वतंत्र राहतं. आणि जिथं आम्हाला प्रारब्धाच्या जोडीनं भोग आणि नाशाचा विचार करावा लागतो, तिथलं प्रारब्ध जर वजा केलं तर तो नाशही खरा नाही आणि तो भोगही खरा नाही. पण प्रारब्धाची जोड ज्याला नाही ते दान मात्र कायमच खरं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या वित्ताचे हे 3 विनियोग जर आपण डोळ्यासमोर ठेवले तर खरा विनियोग हा दानातच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. द्रव्य कशा करता मिळवावं? देता यावं म्हणून. आम्ही संपत्ती का मिळवावी? कुणाला तरी गरजू लोकांना देता यावी म्हणून. जिथं त्या संपत्तीचा विनियोग अशा ठिकाणी करावा की जिथं खरंच ती संपत्ती आवश्यक आहे, जिथे त्याची आवश्यकता आहे तिथं ते देता यावं. याच्याकरता आपल्याला आपण मिळवावं, आपण जमा करून ठेवावं, मान्य आहे.
मग हे दान काय आहे? या दानाचं स्वरूप काय आहे? दान कधी करावं? महाभारताने एके ठिकाणी म्हटलंय, दानम मित्रम मरिष्यतः. मरणार याचा दान हे मित्र असतो. मरणार याचा मित्र आहे, म्हणजे जिवंत राहणाऱ्याचा मित्र नाही असं नाही, जिवंत राहणाऱ्याचा मित्रच आहे. पण मरणार याचा मित्र आहे असं महाभारताला म्हणण्याचं कारण असं आहे की मरताना आपलं जीवन सुख किंवा आपलं मरणोत्तर जीवन सुखाचं व्हावं, मेल्यानंतर आपल्याला गती चांगली प्राप्त व्हावी, आपल्याला भगवत चरणाचं सानिध्य देह पातानंतर प्राप्त व्हावं, असं जर वाटत असेल तर मग अशा वेळेला आपण काय करावं? त्या वेळेला वेगळं काही करता येत नाही. मरताना काय करणार? ज्ञान मिळवतो. अरे तू मरायला टेकलाय, आता कशाचं ज्ञान मिळेल? नाही, मरायला टेकलोय, पुण्य नाही, मग तीर्थयात्रेला जातो. आता तुझी यात्रा थोड्या वेळात निघणार, आता तू कधी तीर्थयात्रेला जाणार? ही साधनं एरवी उपयुक्त नाहीत का? आहेत ना. ज्ञान मिळवावं ना, तीर्थयात्रा करावी ना, अवश्य करावी, का करू नये? जव हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको, तुकोबराय म्हणतात ना. जा ना, जोपर्यंत हातपाय धड आहेत माणसांनी तीर्थयात्रा अवश्य करून घ्याव्यात. पुन्हा होत नाही, अनुकूल असतानाच ज्ञानोबाऱ्यांबरोबर चालत पंढरपूरला जावं, पुन्हा गुडघ्याचे झालं ते झालं. जायचं होतं हो, आता काय उपयोग आहे? जायचं होतं, गेली वेळ. तारुण्यात घडलं असतं, जेव्हा ताकद होती इंद्रियामध्ये तेव्हा घडलं असतं. म्हणून तुकोबाराय, जव हे सकळ सिद्ध आहे, सगळी अनुकूलता आहे आपल्याला, प्रापंचिक अनुकूलता आहे, संपत्तीची अनुकूलता आहे, घरच्या लोकांची अनुकूलता आहे. काय म्हणणं काय आहे? काही नाही, चालत पंढरपूरला जायचं आणि चातुर्मास पंढरपूरला अवश्य जा, नाहीतरी आम्हाला तेच पाहिजे होतं, जा. घरच्या लोकांनी सांगितलं, अनुकूलता आहे. बायको म्हणते, अहो जा ना पंढरपूरला, राहा ना, तुम्हाला इतकी ज्ञानेश्वरीची गोडी आहे, इतके गाथ्याची गोडी आहे, तुम्हाला तीर्थक्षेत्रामध्ये राहणं आवडतं ना, मग जा ना चातुर्मासाला पंढरपूरला. असं म्हणणारी बायको मिळाली म्हणजे कल्पना करा, कारण या कल्पनेतच असं असू शकतं. हे खरं असणं कितपत शक्य आहे मला माहिती नाही. नाहीतर मग एक काम करा, पंढरपूरची बायको करा, ते सगळ्यात सोपं. म्हणजे ती म्हणते चला तिथं जाऊन राहू म्हणून, ते सगळ्यात सोपं. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, हात चालतात, पाय चालतात, तव तू आपुले स्वहित पाय. बघ बाबा, स्वतःचं हित बघ, काय कर? तीर्थयात्रे जाय, चुको नको, जा तीर्थयात्रेला. पण मरताना तीर्थयात्रा होईल का? मरताना ज्ञानाची साधना करता येईल का? मरताना आम्हाला भगवंताचं नाव आठवेलच याची शाश्वती देता का? मरताना आम्हाला सत्कर्म करण्याच्या प्रेरणा आणि सामर्थ्य उत्पन्न होईल का? मरताना आम्ही काय करणार? काही करू नका. म्हणून महाभारत सांगतं, एकच काम करा, दान मित्रम मरिष्यतः. त्या वेळेला आपल्या हाताला जे येईल ते दान करून टाका. ते दान तुमचा मित्र होऊन तुमचं मरण सुखकर करेल. दान ही अशी संकल्पना आहे, एवढ्या करता मी बोलतो दानाचं महात्म्य सांगताना, की दान ही अशी संकल्पना आहे की जी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्याला आपल्या जीवनाच्या धन्यते करता करता येऊ शकते. दानाचं महात्म्य म्हणून सांगतो. दान ही अशी संकल्पना आहे, आपल्या जीवनाच्या धन्यतेकरता आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी सुद्धा खात्रीपूर्वक उपाय म्हणून जे करता येते ते दान. म्हणून दानम मित्रम मरिष्यतः. जो मरणारा आहे त्याचा दान हा मित्र आहे. आता मित्र आहे म्हणजे काय? मित्र आहे म्हणजे बरोबर चालणारा आहे. मित्र आहे म्हणजे आपली साथ संगत न सोडणारा आहे. मित्र या शब्दाचा अर्थ तसा होतो, सख्यत्व. बस. वैराग्याच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराजांनी असे शब्द वापरले, वीतरागिते सारिखा जो जोडोनी ठेविला सखा, तो आघवियाची भूमिका सवेची चाले. वैराग्यासारखा मित्र जर जोडून ठेवला तर सगळ्या भूमिकांमध्ये तो आपला हात हातात घेऊन चालतो. वैराग्य. तसं मरताना आपला देहपात होणार आहे. पुढचा देह कोणता मिळणार माहिती नाही.
आपल्याला पुढची गती कशी मिळणार माहिती नाही, आपण स्वर्गात जाणार, नरकात जाणार, वैकुंठात जाणार का काय होणार आपलं माहिती नाही. मग हे जर सगळ्याच बाबतीत आपण अनभिज्ञ आहोत आणि आपल्याला जर तिथे काहीतरी चांगलं व्हावं असं वाटत असेल तर आपल्या हातात एक उपाय आहे, मरतानाच्या क्षणी आपल्याला दान करता येऊ शकतं. म्हणून दानम मित्रम मरिष्यतः असं मरणाचं एक आपल्या त्या ह्याचं एक दानाचं एक महात्म्य सांगितलं जातं. आणि म्हणून असं करणारा असा दानी या जगतामध्ये दुर्लभ म्हणून सांगितला जातो. सगळ्यांना पाठ असणारं सुभाषित, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा. वा न वा असेल किंवा नसेल, ते वा न वा हेच पद मराठीत येऊन वानवा हा शब्द तयार झाला आपल्या मराठीत. दात्याची वानवा आहे हा मराठीत आलेला शब्द संस्कृतातलाच आहे. वा न वा हेच बनून आपल्या मराठीत आलं वानवा. दात्याची वानवा आहे. वानवा म्हणजे काय? 100 एखादा शूर आहे, शतेषु जायते शूरः, 1000 एखादा पंडित होतो, सहस्रेषुच पंडितः, 10,000 एखादा चांगला वक्ता जन्माला येतो, वक्ता दशसहस्रेषु, पण दाता लाखात कोट्यावधीत होईल किंवा न होईल सांगता येत नाही. दाता भवती वा न वा, होईल नाही तर न होईल. हे दातेपण, दातृत्व, दान हे इतकं महत्वाचं आहे की जे दान सहजासहजी समाजामध्ये जगतामध्ये पाहायला सापडत नाही. हे जे दान आहे, या दानाला ज्ञानेश्वर महाराज मोक्ष निधानाचं अंजन म्हणतात. आता दान करावं ही सगळ्यांची इच्छा आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्याला जे मिळतं थोडं द्यावं, गरजूला द्यावं, कुणाला तरी द्यावं, पण देण्याची वृत्ती आपल्या अंतःकरणात असली पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं. जगामध्ये असा जीव नाही की जो काही देत नाही. एक फार व्यापक वाक्यरचना करतोय बरं. जगामध्ये असा जीव नाही की जो काही देत नाही. काही ना काहीतरी प्रत्येकाचं देणं चालू असतं. पण प्रत्येक वेळेला आपण काहीतरी दिलं म्हणजे प्रत्येक वेळेला ते दानच होतं असं नाही. कारण आपल्याला त्याच्यातून प्रत्येकातून काही अपेक्षा असते, काही अपेक्षा असते. रक्तदान केलं काही अपेक्षा आहे, अमुक काही केलं अपेक्षा आहे, अन्नदान केलं काही अपेक्षा आहे, सुवर्णदान केलं काही अपेक्षा आहे. अगदीच नवीन परिभाषेत बोलायचं झालं तर मतदान करणं सुद्धा अपेक्षेनीच आहे. रात्री काहीतरी मिळाल्याशिवाय दुसऱ्या दिवशी मत देत नाही आपण, देत नाही. रात्री काहीतरी मिळावं लागतं. आदल्या दिवशी रात्री मग दुसऱ्या दिवशी. बरं, आपली गंमत अशी आहे की जो देतो त्यालाच आपण मत देऊ याची शाश्वती नाही. पण घेतल्याशिवाय द्यायचं नाही. तपे विण दैवत शबास, दिल्या विण प्राप्त. दिल्याशिवाय आपण देत नाही. आपला धर्म आहे तो. तसंच वागलं पाहिजे. हे बरोबरच आहे. काढून घ्या, पैसे घ्या, मग मत द्या. त्याच्यातच आपलं मनुष्यत्व सिद्ध होणार, नाहीतर काय. असो, तो काही माझा विषय नव्हता. ते मतदानावरून निघालं उगच. जाऊ द्या. मग देणं एवढ्यालाच दान म्हणतात का? देणं एवढंच दान आहे का? ना दत्तम उपतिष्ठते असा एक संस्कृतामध्ये नियम आहे, म्हण सांगितले. त्याच्या मागे कथा वेगळ्या आहेत. उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो ना दत्तम उपतिष्ठते. कालिदासाचं वचन. ते उद्या सांगतो, आता सांगत नाही. मुद्दा त्याचा एवढाच आहे याच्यामध्ये की देण्याची सवय जगतातल्या प्रत्येकाला आहे, पण प्रत्येक वेळेला काहीतरी देणं हे दान होत नाही. मग दान म्हणजे काय आहे? मोक्षनिधानाचं अंजन आहे, ठीक आहे. आम्हाला परमात्मा प्रवृत्त करणारं असेल तरच दान आहे. मग हे दान जर आम्ही देत असू तर त्याच्याने परमात्मा आम्हाला दिसेल, परमात्मा प्राप्त होईल. जे मोक्ष निधान आम्हाला दिसेल
असं होण्याकरता ती जी देण्याची क्रिया आहे ना, त्या क्रियेमध्ये काय असणं आवश्यक आहे. दानामध्ये अनेक गोष्टी आहेत. दानामध्ये वस्तूचं देणं आहे, त्याच्याकरता वस्तूची उपलब्धी आहे. वस्तूची उपलब्धी असावी तर देता येतं. बरं, नुसती वस्तूची उपलब्धी असून चालत नाही, देण्याची इच्छा असावी तर देता येतं. नुसतं वस्तूची उपलब्धी देण्याची इच्छा असून चालत नाही, देण्याची क्रिया होणं हे महत्त्वाचं आहे. बरं, आम्हाला वस्तूची उपलब्धी आहे, देण्याची इच्छाही आहे, आम्ही देण्याची क्रियाही करायला तयार आहोत, पण समोर घेणाराच कोणी उपलब्ध नाही आहे, तरी दान होत नाही. म्हणजे घेणारा कोणीतरी पाहिजे. बरं, घेणाराही सापडला, देण्याकरता वस्तूही आहे, देण्याची इच्छाही आहे, आम्ही देण्याची क्रियाही करतो आहोत, पण आमची भावना चांगली नाही आहे. म्हणजे दान करण्याकरता त्याच्यातल्या दोषांची निवृत्ती करणं आवश्यक आहे. देण्याची क्रिया याच्यामध्ये निर्माण होणारे दोष जे शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक पातळीवर निर्माण होतात, त्या दोषांची निवृत्ती करण्यानं दान सिद्ध होतं. या दानाचा थोडासा अजून विचार या दोष निवृत्ती करता म्हणून आपल्याला करायचा आहे. आणि असं जे दान होतं, त्या दानानं परमात्मा प्रवृत्ती कशी वाढते, त्या दानामध्ये ज्ञानोबरांची नेमकी काय अपेक्षा आहे, याचा अधिक थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. तो आजची वेळ संपली म्हणून थांबतो. उद्या संध्याकाळी बरोबर 6 वाजता जेव्हा पुन्हा आपण भेटू, तेव्हा याची चर्चा पुन्हा थोडीशी करू आणि ज्ञानोबरांना काय अभिप्रेत आहे तिथपर्यंत जाऊन थांबू. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल.